नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्रामध्ये महामेट्रो मुंबईमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 34,020 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज या ठिकाणी दिला जाणार आहे। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघेही या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी निघालेली आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा या ठिकाणी काय असणार आहे, त्याचबरोबर इतर अर्थ तुमची काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर सेफ्टीसाठी निघालेली आहे। या पदासाठी तुम्हाला 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी या ठिकाणी ओपन कॅटेगरीमधून आहे। 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या पदासाठी देण्यात आलेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे फुल टाईम बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल इंजिनिअरिंगमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये किंवा इलेक्ट्रिकलमध्ये किंवा मेकॅनिकलमध्ये। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता, किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचा झालेला असेल इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात। त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी एक्सपिरियन्स देखील लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट जनरल मॅनेजर। या पदासाठी 70,000 ते 2 लाख रुपयाच्या दरम्यान वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी ठिकाणी आहे 40 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। फुल टाईम डिग्री तुमच्याकडे असेल मेकॅनिकलमध्ये, इलेक्ट्रिकलमध्ये, इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर। या पदासाठी तुम्हाला 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी दिलं जाईल। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून आहे। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। फुल टाईम डिग्री तुमच्याकडे असेल मास मीडियामध्ये किंवा जर्नलिझममध्ये किंवा मास कम्युनिकेशनमध्ये। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे असिस्टंट मॅनेजर फायर। या पदासाठी 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन या ठिकाणी आहे। एक वॅकन्सी ओपन कॅटेगरीमधून निघालेली आहे। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। फुल टाईम BSc झालेलं असेल, 3 वर्षापर्यंतचा डिप्लोमा तुम्ही पूर्ण केलेला असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर समतुल्य शैक्षणिक अर्थ तुमचे असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता। सोबत तुमचा या ठिकाणी 1 वर्षाचा ॲडव्हान्स डिप्लोमा या ठिकाणी नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेजमध्ये या ठिकाणी झालेला असणं आवश्यक आहे, किंवा फुल टाईम 4 वर्षाची BE फायर डिग्री तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पुढील वॅकन्सी आहे डेप्युटी इंजिनियर सेफ्टीसाठी। 50,000 ते 1,60,000 रुपयाच्या दरम्यान वेतन तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। एक वॅकन्सी ओपनमधून आहे। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। फुल टाईम बॅचलर डिग्री तुमची झालेली असेल इंजिनिअरिंगमध्ये, टेक्नॉलॉजीमध्ये, इलेक्ट्रिकल मेकॅनिकलमध्ये किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा तुमचं झालेलं असेल इंडस्ट्रियल सेफ्टीमध्ये। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर इंजिनियर सेकंडसाठी। या पदासाठी तुम्हाला 35,280 ते 67,920 रुपये इतके दरमहा वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी ST कॅटेगरीसाठी आहे। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। फुल टाईम डिग्री तुमची झालेली असेल किंवा डिप्लोमा इन इलेक्ट्रिकलमध्ये झालेलं असेल किंवा मेकॅनिकलमध्ये। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 3 वर्षापर्यंतचा अनुभव तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फायर इन्स्पेक्टर। या पदासाठी तुम्हाला 35,280 ते 67,920 रुपये वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी ठिकाणी आहे 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। फुल टाईम BSc झालेलं असेल, 3 वर्षापर्यंतचा कोर्स एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिलसाठी। या पदासाठी तुम्हाला 35,280 ते 67,920 रुपये वेतन दिलं जाईल। एक वॅकन्सी OBCसाठी आहे। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा ठिकाणी आहे। फुल टाईम डिग्री तुमची झालेली असेल किंवा डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 8 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स तुमचा या ठिकाणी लागेल। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे सिनियर असिस्टंट HR साठी। 34,020 ते 64,310 रुपये वेतन तुम्हाला दिलं जाईल। एक वॅकन्सी ओपनमधून आहे। 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा आहे। फुल टाईम ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल कुठल्याही डिसिप्लिन, 2 वर्षाचा फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री तुमच्याकडे असेल PMIRमध्ये, IPRAमध्ये, LSWमध्ये, MSWमध्ये किंवा HRMमध्ये। तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। अनुभव तुमचा या ठिकाणी लागणार आहे 3 वर्षापर्यंतचा।
सिलेक्शन जे आहे तुमचं या ठिकाणी मुलाखतीच्या माध्यमातून केलं जाणार आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी या ठिकाणी एज रिलॅक्सेशन देखील देण्यात येणार आहे. या ठिकाणी तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. त्या संदर्भातील वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील आपल्याला वेबसाईट मिळेल. त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता. ऑनलाईन अर्ज जे आहे तुम्ही 16 मार्च 2024 ते 15 एप्रिल 2024 रात्रीच्या 12 वाजेपर्यंत या ठिकाणी करू शकता. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा. आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी. तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.